नमस्कार मित्रांनो, आपल्या महाभरती अकॅडमी चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा-टी-ई-टी 2026 साठी 5वी भूगोलचे 50 अतिमहत्त्वाचे प्रश्न। हे प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 साठी खूप उपयोगी आहेत। तसेच MPSC, ZP, तलाठी व पोलीस भरतीसाठीही इम्पॉर्टंट आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सर्व इम्पॉर्टंट व्हिडिओ पाहावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, ग्रहांच्या सूर्यापासूनच्या अंतरानुसार योग्य चढता क्रम कोणता? प्रत्येक प्रश्नासाठी 5 सेकंद असतील, उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। ग्रहांच्या सूर्यापासूनच्या अंतरानुसार योग्य चढता क्रम बुध, शुक्र, पृथ्वी व मंगल। नेक्स्ट क्वेश्चन, खगोलशास्त्रात बटुग्रह म्हणून कोणाला ओळखले जाते? हा प्रश्न एक्झाममध्ये रिपीट होतो। पर्याय आहेत नेपच्यून, युरेनस, प्लुटो आणि शनी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्लुटो। खगोलशास्त्रात बटुग्रह म्हणून प्लुटोला ओळखले जाते। पुढचा प्रश्न, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? पर्याय आहेत परिभ्रमण, परिवलन, प्रदक्षिणा आणि कक्षा। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, परिवलन। पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला परिवलन म्हणतात। तर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती ज्या कक्षेत फिरते त्या क्रियेला परिभ्रमण म्हणतात। प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे। पुढचा प्रश्न, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? पर्याय आहेत गॅलिलिओ, न्यूटन, कोपर्निकस, आइन्स्टाईन। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, न्यूटन। तर गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध न्यूटन यांनी लावलेला आहे। नंतरचा प्रश्न, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे किती वेळ लागतो? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा। दिलेले पर्याय आहेत 5 मिनिटे, 8 मिनिटे 20 सेकंद, 10 मिनिटे, 3 मिनिटे। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 8 मिनिटे 20 सेकंद। सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद लागतात। नेक्स्ट क्वेश्चन, अवकाशात जाणारा पहिला भारतीय मानव कोण? दिलेले पर्याय आहेत राकेश शर्मा, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, रवीश मल्होत्रा। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राकेश शर्मा। अवकाशात जाणारा पहिला भारतीय मानव राकेश शर्मा आहेत। पुढील प्रश्न, इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? पर्याय शेती, शिक्षण, अंतराळ संशोधन आणि आरोग्य। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अंतराळ संशोधन। इस्रो ही संस्था अंतराळ संशोधनासाठी संबंधित आहे। पुढील प्रश्न, कोणत्या ग्रहाभोवती कडी आढळतात? दिलेले पर्याय आहेत मंगळ, शनी, बुध आणि पृथ्वी। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शनी। शनी ग्रहाभोवती कडी आढळतात, म्हणून या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक बी। नंतरचा प्रश्न पाहूया, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? हा प्रश्न रिपीट होत असतो। पर्याय आहेत पृथ्वी, शुक्र, बुध आणि गुरु। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बुध। सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे। आतापर्यंत आपले किती प्रश्न बरोबर आले कमेंटमध्ये नक्की सांगा।
व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लघुग्रहांचा पट्टा कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, नोट डाऊन करून घेऊ शकता. याचे पर्याय आहेत बुध व शुक्र, पृथ्वी व मंगळ, मंगळ व गुरु आणि गुरु व शनी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मंगळ व गुरु. लघुग्रहांचा पट्टा मंगळ व गुरु या दोन ग्रहांच्या दरम्यान आहे. नंतरचा प्रश्न, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? हा प्रश्न नेहमी रिपीट होत असतो. दिलेले पर्याय आहेत बुध, शुक्र, मंगळ आणि गुरु. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मंगळ, पर्याय क्रमांक सी. मंगळ या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात. पुढील प्रश्न, पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? या व्हिडिओमधील प्रत्येक प्रश्न हा खूप महत्त्वाचा असणार आहे. दिलेले पर्याय आहेत परिवलन, परिभ्रमण, प्रदक्षिणा आणि कक्षा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, परिभ्रमण. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला परिभ्रमण म्हणतात. नंतरचा प्रश्न, पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता? दिलेले पर्याय आहेत सूर्य, बुध, चंद्र आणि मंगळ. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंद्र. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह चंद्र हा आहे. नंतरचा प्रश्न पाहूया. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या 15 दिवसांच्या काळाला काय म्हणतात? उत्तर कमेंट नक्की करा. दिलेले पर्याय आहेत शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, अमांत आणि पौर्णिमांत. प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कृष्ण पक्ष. पुढील प्रश्न, वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू असतो? दिलेले पर्याय आहेत ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि हायड्रोजन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नायट्रोजन. वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात नायट्रोजन हा वायू असतो. पुढील प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. दिलेले पर्याय आहेत 29%, 50%, 71%, 97%. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 71%. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या एकूण 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. पुढील प्रश्न, नकाशात उत्तर दिशा कोणत्या चिन्हाने दाखवतात? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. दिलेले पर्याय आहेत बाण, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बाण. नकाशात उत्तर दिशा बाण या चिन्हाने दाखवतात. पुढचा प्रश्न, दक्षिण आणि पश्चिम दिशांच्या दरम्यान कोणती उपदिशा असते? हा प्रश्न महत्त्वाचाच आहे. याचे पर्याय आहेत आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. प्रत्येक एक्झाममध्ये यावरती प्रश्न विचारलेला असतो. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नैऋत्य. दक्षिण आणि पश्चिम दिशांच्या दरम्यान नैऋत्य ही उपदिशा असते. नंतरचा प्रश्न, पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे होतात? हा प्रश्न नेहमी रिपीट होत असतो. याचे पर्याय आहेत परिभ्रमण, परिवलन, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, परिवलन. पृथ्वीवर दिवस व रात्र परिवलनमुळे होत असतात. नंतरचा प्रश्न, नकाशात उंची दर्शवण्यासाठी कोणत्या रेषांचा वापर करतात? दिलेले पर्याय आहेत समांतर रेषा,
समोच्च रेषा, उभ्या रेषा, तुटक रेषा? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, समोच्च रेषा. नकाशात उंची दर्शवण्यासाठी समोच्च रेषांचा वापर करतात. नेक्स्ट क्वेश्चन. होकायंत्राची सुई नेहमी कोणती दिशा दर्शवते? याचे पर्याय आहेत पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण, ईशान्य नैऋत्य, वायव्य आग्नेय. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर दक्षिण. होकायंत्राची सुई नेहमी उत्तर दक्षिण ही दिशा दर्शवते. प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न. पृथ्वीचा आकार कसा आहे? पर्याय आहेत पूर्ण गोल, त्रिकोणी, चपटा गोल, चौकोनी. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चपटा गोल म्हणजेच जिओइड. पृथ्वीचा आकार हा चपटा गोल आहे. नंतरचा प्रश्न. वातावरणाचा सर्वात खालचा थर कोणता? दिलेले पर्याय आहेत स्थितांबर, तपांबर, दलांबर, आयनांबर. प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तपांबर. वातावरणाचा सर्वात खालचा थर तपांबर हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या भागात असतो? हा प्रश्न नेहमी रिपीट होत असतो. नोट डाऊन करू शकता किंवा लक्षात ठेवा. पर्याय आहेत तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, बाह्यांबर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्थितांबर. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या स्थितांबर या भागात असतो. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? दिलेले पर्याय आहेत साल्हेर, महाबळेश्वर, कळसुबाई, सप्तशृंगी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. दिलेले पर्याय आहेत पूर्व घाट, सातपुडा, पश्चिम घाट आणि अरवली. आतापर्यंत किती प्रश्न बरोबर आले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पश्चिम घाट. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न. ज्या रेषेवर पृथ्वी आणि आकाश टेकल्यासारखे वाटते तिला काय म्हणतात? हा प्रश्न नेहमी रिपीट होत असतो. याचे दिलेले पर्याय आहेत क्षितिज, अक्ष, विषुववृत्त आणि ध्रुव. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, क्षितिज. ज्या रेषेवर पृथ्वी आणि आकाश टेकल्यासारखे वाटतात तिला क्षितिज असे म्हणतात. पुढील प्रश्न. हवेचा दाब मोजण्यासाठी काय वापरतात? हा प्रश्न नेहमी रिपीट होत असतो. याचे पर्याय आहेत तापमापी, वायुदाबमापी, पर्जन्यमापी, होकायंत्र. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वायुदाबमापी म्हणजेच बॅरोमीटर. हवेचा दाब मोजण्यासाठी वायुदाबमापीचा वापर केला जातो. हा प्रश्न आत्तासुद्धा मुंबई उच्च न्यायालय भरतीच्या एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. नकाशात पर्वत कोणत्या रंगाने दाखवतात? दिलेले पर्याय आहेत निळा, हिरवा, तपकिरी, पांढरा. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तपकिरी. नकाशात पर्वत हे तपकिरी रंगाने दाखवतात. पुढील प्रश्न. पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? हा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. दिलेले पर्याय आहेत
कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त, अक्षवृत्त. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विषुववृत्त. पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला विषुववृत्त म्हणतात. पुढील प्रश्न, कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जाते? याचे पर्याय आहेत 7, 8, 9, 6. कर्कवृत्त म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 8. कर्कवृत्त हे भारताच्या 8 राज्यातून जाते. प्रश्न नेहमी रिपीट होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट करा. दिलेले पर्याय आहेत जावा गर्ता, मारियाना गर्ता, सुंदा गर्ता, टोंगा गर्ता. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मारियाना गर्ता. जगातील सर्वात खोल गर्ता म्हणून मारियाना गर्ता ओळखला जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य कोणते? दिलेले पर्याय आहेत ताडोबा, राधानगरी, सागरेश्वर, मेळघाट. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राधानगरी. राधानगरी हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. पुढील प्रश्न, कोणत्या वायूला ग्रीन हाऊस गॅस मानले जाते? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. दिलेले पर्याय आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि ऑर्गॉन. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड या वायूला ग्रीन हाऊस गॅस मानले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, ओझोन थराला हानी पोहोचवणारा मुख्य वायू कोणता? दिलेले पर्याय आहेत कार्बन डायऑक्साईड, CFC, मिथेन, नायट्रोजन. याचे योग्य उत्तर आहे CFC, पर्याय क्रमांक बी. ओझोन थराला हानी पोहोचवणारा मुख्य वायू CFC आहे. हा प्रश्न नेहमी रिपीट होत असतो. पुढील प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. दिलेले पर्याय आहेत 22 एप्रिल, 5 जून, 16 सप्टेंबर, 2 ऑक्टोबर. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5 जून. जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून या दिवशी साजरा केला जातो. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ऊर्जेचे अपारंपरिक साधन आहे? दिलेले पर्याय आहेत कोळसा, खनिज तेल, सौर ऊर्जा, नैसर्गिक वायू. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सौर ऊर्जा. सौर ऊर्जा हे ऊर्जेचे अपारंपरिक साधन आहे, म्हणजे ते कधीही संपत नाही. नंतरचा प्रश्न, भारतातील हरित क्रांती प्रामुख्याने कोणत्या पिकावर यशस्वी झाली? हा एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. याचे दिलेले पर्याय आहेत तांदूळ आणि डाळी, गहू आणि तांदूळ, ऊस आणि कापूस, मका. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, गहू आणि तांदूळ. भारतातील हरित क्रांती प्रामुख्याने गहू आणि तांदूळ या पिकावर यशस्वी झाली. पुढचा प्रश्न पाहूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे खडक जास्त आढळतात, ज्यापासून जांभी मृदा तयार होते? या प्रश्नाचे दिलेले पर्याय आहेत ग्रॅनाइट, जांभा, बेसाल्ट, संगमरवर. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जांभा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जांभा या प्रकारचे खडक जास्त आढळतात, ज्यापासून जांभी मृदा तयार होते. पुढील प्रश्न पाहूया.
खालीलपैकी कोणते नगदी पीक नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गहू. गहू हे नगदी पीक नाही, ते अन्नधान्य पीक आहे. प्रश्नांची उत्तरे येत असतील तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झूम ही कोणत्या प्रकारची शेती आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्थलांतरित शेती. झूम ही स्थलांतरित प्रकारची शेती आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या भागात काळी मृदा मोठ्या प्रमाणात आढळते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दख्खनचे पठार. महाराष्ट्रातील दख्खनचे पठार या भागात काळी मृदा म्हणजेच रेगूर मृदा मोठ्या प्रमाणात आढळते. हा प्रश्न खूप वेळा रिपीट होत असतो. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण मौसिनराम कोणत्या राज्यात आहे? तर आपल्याला जगातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण विचारले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मेघालय. जगातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण मेघालय राज्यात मौसिनराम या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, भारतात नैऋत्य मोसमी वारे कोणत्या महिन्यात वाहतात? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जून ते सप्टेंबर. भारतात नैऋत्य मोसमी वारे हे जून ते सप्टेंबर या महिन्यात वाहतात. नंतरचा प्रश्न, वातावरणातील आर्द्रता कशामध्ये मोजली जाते? याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, टक्केवारी. वातावरणातील आर्द्रता ही टक्केवारी म्हणजे पर्सेंटेजमध्ये मोजली जाते. पुढील प्रश्न, विषुववृत्तीय प्रदेशात कोणत्या प्रकारचा पाऊस सर्वाधिक पडतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आरोह पाऊस म्हणजेच कन्व्हेक्शनल रेनफॉल. विषुववृत्तीय प्रदेशात आरोह पाऊस अशा प्रकारचा पाऊस सर्वाधिक पडतो. नंतरचा प्रश्न, जमिनीचा असा भाग जो तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला असतो त्याला काय म्हणतात? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, द्वीपकल्प. जमिनीचा असा भाग जो तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला असतो त्याला द्वीपकल्प असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, लोणावळा येथील राजमाची हे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सह्याद्री. लोणावळा येथील राजमाची हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेत आहे. पुढील प्रश्न, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या लावारसापासून कोणता खडक तयार होतो? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अग्निजन्य खडक. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या लावारसापासून अग्निजन्य खडक तयार होतो. लास्ट क्वेश्चन, सूर्य हा कोणत्या प्रकारचा खगोलीय पदार्थ आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तारा. सूर्य हा तारा या प्रकारचा खगोलीय पदार्थ आहे. मित्रांनो, हे होते आपले 5वी भूगोलचे अतिशय महत्त्वाचे 50 प्रश्न म्हणजेच पार्ट 1. आपला पार्ट 2 लवकरच येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.